26 सितंबर को होने वाले मेगा ब्लड डोनेशन ड्राइव में आप भी हिस्सा लीजिए और देश को समृद्ध कीजिए। विविध क्षेत्रातील ऋषितुल्य तपस्वींना पुणेकरांच्या वतीने मानाचा मुजरा करण्यात आला। आयुष्यभर आपापल्या क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, अनेक शिष्यांना घडवण्यासाठीचे केलेले प्रयत्न, समाजासाठी आयुष्यभर झटलेल्या ऋषितुल्य व्यक्तींना नमन करण्यासाठी टिळक स्मारक मंदिरात तरुणाईचा जणू मेळाच जमला होता। भारत विश्व ज्ञानपीठम, शारदा ज्ञानपीठमच्या वतीने विविध क्षेत्रातील 12 ऋषितुल्य तपस्वींचा सत्कार करण्यात आला। कॉमन मॅनचे निर्माते व्यंगचित्रकार RK लक्ष्मण यांच्या सत्काराने झालेली समारंभाची सुरुवात कार्यक्रमाची शान ठरली। यावेळी महापौर वैशाली बनकर, ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉक्टर विजय भटकर, सिम्बॉसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शांब मुजुमदार, MITचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड, स्वामी विद्यानंद संस्थेचे पंडित वसंतराव गाडगीळ उपस्थित होते। ऋषितुल्य शिक्षण तज्ञ डॉक्टर प्र.ल. गावडे, समाजसेवक दोराय स्वामी तथा अप्पासाहेब वज्रम, डॉक्टर शरदचंद्र गोखले, दंतवैद्य डॉक्टर बलवंत फडके, डॉक्टर शिवराम शास्त्री जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी जयमाला शिलेदार, ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे, जयंत साळगावकर, फकीरचंद सोनागरा, ज्येष्ठ साहित्यिक रामची ढेरे, डॉक्टर राग जाधव यांचा यावेळी सन्मान करण्यात आला। डॉक्टर मुजुमदार म्हणाले, जागतिकीकरणामुळे परदेशातील अनेक गोष्टींचा स्वीकार भारतात केला जात आहे। या झंझावाताला भारतीय संस्कृती बळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे आपल्या संस्कृतीचे महत्त्व युवकांना सांगणे गरजेचे आहे। डॉक्टर भटकर म्हणाले, तरुण पिढीसमोर मार्ग स्वीकारण्याचे मोठे आव्हान आहे। ऋषितुल्य व्यक्तींच्या मार्गाने जाऊन यशस्वीतेची शिखरे गाठण्याचा प्रयत्न तरुणांनी करावा। डॉक्टर कराड म्हणाले, सुख आणि शांतीचा मार्ग दाखवण्याचे दायित्व 21व्या शतकात भारताकडे येणार आहे। त्यामुळे तरुणांनी सज्ज राहायला हवे। महापौर बनकर म्हणाल्या, आदर्श विद्यार्थी आणि व्यक्ती घडवण्यासाठी लहान वयातच ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे। ज्येष्ठांकडे अनुभवांचे महान विद्यालय आहे। युवकांनी त्यांचा आदर्श समोर ठेवायला हवा असेही ते म्हणाल्या। मुख्य प्रवाहात नसलेल्या मतिमंद मुलांना गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा याकरता विशेष मुलांचा गणेशोत्सव साजरा करण्यात आला। लेझिम आणि झांजांचा गजर, खांद्यावर पालखी घेऊन केलेला गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि ढोल ताशाच्या खणखणाटावर धरलेला ताल अशा वातावरणात कुमटेकर रस्त्यावरील विंचुरकर वाड्यातून विशेष मुलांच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरुवात झाली। मैत्र युवा फाउंडेशन आणि सावली मतिमंद मुलांच्या संस्थेच्या वतीने गणेश चतुर्थीला रामचंद्र देखणे यांच्या उपस्थितीत गणपतीची प्रतिष्ठापना उत्साहात झाली। मूर्तीची प्रतिष्ठापना मुलांनी स्वतः सजवलेल्या मखरात करण्यात आली होती। फुलांनी सजवलेली पालखी वाड्याबाहेर येतात सगळ्यांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा गजर केला। शिवगर्जना पथकाच्या ढोल ताशाच्या ठेक्यावर विशेष मुलांनी ताल धरला। पालखीतून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे सारथ्यही याच मुलांनी केले। हाती भगवा पताका घेऊन टाळांचा निनाद करत चिमुकले उत्साहाने मिरवणुकीत सहभागी झाले होते। ज्यांना चालता येत नाही अशा मुलांनी व्हीलचेअरवरून मिरवणुकीत सहभाग घेतला। यंदा मतिमंद मुलांचा स्वतःचा बाप्पा बसवण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता। मैत्र युवा फाउंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे, आशिष देवधर, सावली संस्थेचे वसंत ठकार, वैशाली कानडे, शिवगर्जनेचे महेश साने यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते। गणेशोत्सव मंडळांच्या वतीने पर्यावरण जागृती करण्यात यावी असे प्रतिपादन महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी केले। वसुंधरा प्रतिष्ठान आणि सेवा मित्र मंडळ यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त वृक्षदेवतेची पूजा आणि रोपे वाटपाचा उपक्रम सुरू करण्यात आला। या प्रसंगी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, उपायुक्त नरेश झुरमुरे, माधव जगताप, वसुंधरा प्रतिष्ठानचे सुभाष डांगे, शिरीष मोहिते, डॉक्टर मिलिंद भोई उपस्थित होते। पाठक म्हणाले, गणेशोत्सवाच्या माध्यमातून वृक्षदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच पर्यावरण जनजागृती संदेश देण्याचा वसुंधरा प्रतिष्ठानने राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे। आदर्श गणेशोत्सव मंडळे आणि समाजाने अशा उपक्रमाचा आदर्श घेतला पाहिजे। पर्यावरणाच्या रक्षणाबाबत समाजामध्ये विचारांची मोठ्या प्रमाणात देवाणघेवाण होते, परंतु प्रत्यक्षात वृक्षारोपण करून त्यांची जोपासना करण्याचे काम खूप कमी होते। पुरंदरे म्हणाले, गणेशोत्सवामध्ये वृक्षारोपण आणि रोपे वाटप करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे। पर्यावरण हेच आपल्यासाठी देव आणि दैवत आहे। यावेळी वृक्षदेवतेची आरतीही करण्यात आली आणि नागरिकांना रोपे वाटप करण्यात आले।
26 सितंबर को होने वाले मेगा ब्लड डोनेशन में हिस्सा लेके आप भी देश को समृद्ध करें। 26 सितंबर को होने वाले मेगा ब्लड डोनेशन में हिस्सा लेकर आप भी देश को समृद्ध करें। आगे आइए। साने गुरुजी तरुण मंडळाच्या देखाव्याचे उद्घाटन भक्तिमय वातावरणात करण्यात आले। महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी नगरसेविका मनीषा घाटे, मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे, माजी नगरसेवक सुनील बनकर उपस्थित होते। यावर्षी मंडळाच्या वतीने साईबाबांची 51 फुटी भव्य मूर्ती बनवण्यात आली आहे। ही मूर्ती नगरचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी साकारली असून हाय ग्रेड फायबर आणि शाडू मातीचा यासाठी मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे। उद्घाटनानंतर महापौर बनकर यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली। या देखाव्याला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केली। गणरायांपाठोपाठ गौरींचे घरोघरी सोनपावलांनी आगमन झाले। आज सूर्यषष्ठी असून गौरी आवाहन अनुराधा नक्षत्रावर आहे, त्यामुळे दुपारी 4 पर्यंत गौरी घरात आणल्या गेल्या। गौरी आल्या कशाच्या पायी, सोन्या चांदीच्या पायी, गौरी आल्या कशाच्या पायी, बाळगोपाळांच्या पायी, धनधान्याच्या पायी असे म्हणत सुवासिनींनी गौरींना उत्साहात घरात आणले। उभ्या, बसलेल्या, कलश नारळ रूपातील खड्यांच्या गौरी अशा विविध रूपातील गौरी अनेकांच्या घरी दिसतात। मात्र बहुतांश घरी उभ्या गौरी पाहायला मिळतात। नवी साडी, अनेक प्रकारचे पारंपरिक पद्धतीचे गळ्यातले नथ, कंबरपट्टा, शेवंतीची वेणी, गुलाब पुष्पांचा हार, मुकुट अशा अनेक अलंकारांनी गौरींना सजवले गेले। गणपतीनंतर गौरी 2 दिवसांसाठी माहेरवाशीण म्हणून येतात, त्यामुळे गौरींचे माहेरवाशिणींसारखे सर्व लाड पुरवले जातात। उद्या गौरींना अनेक पदार्थांचा नैवेद्य दाखवण्यात येईल आणि परवा म्हणजेच 23 तारखेला या गौरींचे विसर्जन होणार आहे। शिवगंगा जिथे उगम पावते तो कोंढाणा लागत आहे ना, त्याच भक्कम कोंढाण्यावरचं मुघलांचं निशाण पाहिलं शिवा जीव लागते सारखी। हो साहेब, त्याची चिंता नको आता, त्याचा बंदोबस्त करायचा वेध आम्ही आखलाय। चाल करून कोंढाणा सर करण्याचा आमचा मनसुबा आहे। आम्हाला आता घाई आहे आमच्या राजमातेच्या नजरेचा अभिमान आणि समाधान बघण्याची। समाचार घेत आहोत। 2 हाताचा छातीचा घेर, सकाळी महादेवाची पूजा करतो, 1.5 शेर दूध पितो, खराब तर फत्ते होणारच, काम फत्ते होणारच। बहिर्जी तानाजीला सांगावा खडा, आम्ही गडावर तात्काळ बोलवण्याची वर्दी द्या। उद्यापासून लागा तयारीला। मासर आशीर्वाद असावा। विजयी भव येताना सारं काही आनंदात तुझं नाव काढलं आणि आलास। 100 वर्ष आयुष्य तुला। माझ्या गैरहजेरीत कडावं नाव निघालं, धन्य झालो मास्तर। ये सूर्याजी, ये सूर्याजी, सारं काही ठीक ठाक ना? होय महाराज, सारं काही आलबेल आहे। अरे वा मामा, तब्येत अजून जाम आहे म्हणायची। तब्येत राज फडात उतरला ना तर 4 जणांनी घावायचा नाही गडी अजून। हा आता 70 लागली। कष्टाचा आणि इमानदारीचा रगात मरूस तर वळवळ करायचं थांबणार नाही राज। तेही खरंच आहे म्हणा मामा। बाकी ताना अचानक वाट वळवलीत गडावर। राज घरी कार्य काढल्या, त्याचं निमंत्रण द्यायला आलो होतो। आमचं चिरंजीव रायबा 2चे 4 हात करून द्यावा म्हणलं त्यांचं। समधी तयारी झाली, लगीन तीत बी काढली। तेव्हा म्हणलं पहिलं निमंत्रण गडावर द्यावा। मासर आणि राज, रायबाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्हा दोघांनी बी यावं लागलं। आमचा उघडून कसा निरखून पारखून चांगला शुभ मुहूर्त काढलाय बघा। माघ महिन्यातली नवमी। नवमीचा मुहूर्त काढला? अरे गोळ झाला सगळा। नाईक तानाजी आमचे आशीर्वाद रायबाच्या पाठीशी आहेतच, पण काय हे नाईक बी काहीतरी म्हणत होते। सांगा राज, सांगा काय पान आहे तुम्हाला आमची? तानाजी माघ महिन्यातल्या नवमीला आम्ही दुसऱ्याच एका मोहिमेचा बेत आखला होता। कोंढाणा
किल्ले कोंढाण्यावर स्वारी. पण असो. नाही राज, तुम्ही खुद मोहिमेवर जायचं आणि आम्ही पोराच्या लग्नात मिळवायचं. तुम्ही शत्रूवर तोफा टाकायच्या आणि तानाजीनं लग्नाची रोषणाई बघायची. नाही राज, हे होणं नाही. किल्ले कोंढाण्याची मोहीम फत्ते होणार आणि त्या मोहिमेवर तानाजी मालुसरेच जाणार. अरे पण तानाजी, रायबाचं लग्नही महत्वाचं ना? माफ करा मासा, पण त्या परीस महत्वाची आहे ती किल्ले कोंढाण्यावरची स्वारी. आधी कोंढाण्यावर चाल करू, मग करू की रायबाचं लगीन धूमधडाक्या. होय मासाहेब, आम्ही ही मोहीम फत्तेच करू. तानाजी ऐका आमचं. महाराज, आपल्या शब्दा खातर आम्ही आमची मान कापून आपल्या पायावर घालू, पण या मोहिमेसाठी आमस्ते अडू नका. रायबाचं लगीन तर होईलच, पण त्याआधी होईल किल्ले कोंढाण्यावर स्वारी. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग करू रायबाचं. जोश आणि द्वेषाला चेतवणारा त्यांचा तडफदार लढवय्या मूर्त्या तानाजी. बघता बघता सारी सेना माझ्या पायथ्याशी येऊन थांबली आणि जबाबदाऱ्या विभागल्या गेल्या. दाखव तुझ्या अंगातली चालाकी. भरभर कड्यावर जाऊन कपारीला चिटकून बस. येऊ दे आमस्ती मागून आणि लावू दे भगवा झेंडा गडाला. चल जा. वळवाकडे बुद्धी शक्ती हीच सापडे. पोरा सोरांना तुम्ही बघा. मी त्या उदयवानाला बघतो. या फाटल्या छातीत बसल्या परीस फाडच तोडाया पाहिजे. कुठे तो उदयभान? घाबरून कड्याहून जीव बिव दिला का काय? राजपुता, एखाद्या मर्दा मराठ्याला भेटला नसशील ना कधी, म्हणून असं म्हणतोयास. माझ्या तलवारीनेच आसमान बघायचं नशिबात आहे तुझ्या. बच्चू, आते समय जरा दूध पी के आया होता तो अच्छा होता. आम्ही नरडीच्या घोटाला ताणलेलो आहे. उदयबाना, दुधाची गरज तुला आहे. होशियारी तो बहुत दिखाता है मेरे गट्टे. कळणार मराठा म्हणजे काय असतो ती. सौताच्या दरबारात बोलवलेलं असताना, मनसबदारी देव केलेली असताना, तीच मनसबदारी औरंगजेबाच्या थोबाडावर फेकून मारणाऱ्या शिवाजी महाराजांची औलाद आहे मराठा म्हणजे. अच्छा, तुम्ही देखा, ढाल तो नहीं है, अब कैसे बचेगा? त्यो आशीर्वाद पाठीशी असल्यावर बावळा कुणालाच घेत नसतो. या असेल हिम्मत तलड. हे असं कसं झालं ताना? सांडलं. 26 सितंबर को आप रक्तदान देके खुद समृद्ध बने और देश को भी समृद्ध बनाएं। ब्लड डोनेशन में आप अपना सहयोग दीजिए। आपके खून देने से किसी को जीवन मिलेगा।
आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.